आईने बनवला इडली डोसा। आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते। गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात। चिंकी, खूप भूक लागलीये. मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही. हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते. आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत. गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात। आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि बेल वाजवतात। या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय. वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते. आणि मला डोसा. हो या ना मुलांनो, लवकर हात धुवा. मी तोपर्यंत ताट वाढते. गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात। मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली. आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे. अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं. घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा. गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात। संध्याकाळी आई बाबाही परत येतात। आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं. आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं. खरंच मजाच आली. अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं. तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता। अरे, हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचा इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते. वाव आई, हे तर तू खूप भारी केलं. चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात, पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती. पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते। वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये. हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे. पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते। तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत। बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा. मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही। बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते। हॅलो गट्टू चिंकीची आई, या. आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये. हो सांगा ना. तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची. गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात. इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही. अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते. चला मी तुम्हाला शिकवते. मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते। अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार. वा बाई, मला तर सरप्राईजेस खूप आवडतात. हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा. मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते। थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो। अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय. चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय. अरे हा गट्टू, मलाही. मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये. या, चव घेऊन सांगा कसं झालंय. मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात। अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय. खरं आई, मजाच आली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.